असं तुम्ही घ्या, नाही तर आम्ही काय मस्करी करू काय? एखाद्या हिरोईनला पण मागे टाकशील, रिटायर करशील बाई. खरंच दिसलोय का भारी? आम्ही कसं दिसायला सांग? एक नंबर होय ना. बेंटेक्सचा घेतलाय, पूर्ण सेट घेतलाय. होय काय? मग हा पण लक्षात असू दे काय, वैभवीचा बर्थडे आमच्या, नाही तर सगळ्यांच्या नजरा बाई तुझ्यावरच. सगळ्यांच्या नजरा पडू दे ना तर नको पडू दे, मला काय फरक पडतोय? मला फक्त माझ्या शुभून बघितलं पाहिजे बस. मला सांगत त्याला आवडेल ना मम्मी अशी? लिहून घे आत्ताच्या आत्ता आमच्याकडनं. शुभूची नजर तुझ्यावरून आज हटणारच नाही बघ. काय लाजायली पोरगी. हा पण ती श्रावणी आहे ना, नाही म्हणजे ती पण येणार आहे, तर तिच्यावर ठरल ती कशी नटून थटून येते, त्याच्यावर ठरल का नाही शुभू तुझ्याशी कसा वागेल. अवघड आहे बाई. ती नटून थटून येणारच आहे, पण शुभू तिच्याकडे कौतुकानं बघणार नाही, डोसक्याला हात धरून बसेल. एकदम युनिक दिसणार आहे बघा श्रावणी. युनिक म्हणजे एक गंमत आहे काय? थँक्स स्वीटी. अरे थँक्यू कशा पायी बोलायलास? तसं पण आज तर मी लई खुश आहे बघ. तू काय एवढी खुश आहेस? अरे एवढा महत्वाचा दिवस आहे ना, खुश नसणार काय मी? आणि आज तर माझ्या मनाला एकदम शांती मिळणार आहे बघ. म्हणजे तू श्रावणीला परत अडचणीत आणणार आहेस की काय? अरे काय बोलायलास? मी तिला कशाला अडचणीत आणू? ती स्वतःच तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असते, आहे का नाही? आणि मला काही कामं नाहीत का तुझ्या श्रावणी मॅडम बद्दल विचार करत बसायला? तुला काय आणि कसली कामं असतात की नाही ते मला चांगलं ठाऊक आहे. तुला काय विचार करायचा आहे तो कर, पण एक लक्षात ठेव, त्या श्रावणीचा एवढा विचार करायला तिची लायकी नाही रे माझ्या पुढे. हा हे मात्र खरं आहे, तिची लायकी तुझ्यापेक्षा जास्त आहे. तू माझी लायकी काढायला शुभू? हे बघ, प्रत्येक माणसाला आपली लायकी माहित असली पाहिजे, जशी तुला पण तुझी लायकी माहित असेलच की. कारण मला श्रावणीची लायकी माहिती आहे, ती जगातली सगळ्यात ग्रेट मुलगी आहे. खरे लईच कौतुक करायलायस तुझ्या श्रावणी मॅडमचं. थोडी कळ काढ, कळलंच तुला कोणाची लायकी काय आहे ती व्यवस्थित कळ. एन्जॉय द पार्टी. तू असं का बोलून गेली? शिक्षण मंत्र्यांची मुलगी डोनाल्ड डक बनून रस्त्यावर फिरते, टेम्पोला धडका काय मारते. बाप रे बाप रे. हे जेव्हा विश्वंभरला समजेल ना, तेव्हा त्याच्या रागाचा पारा 7व्या आसमानवर जाईल. चिडेल, रागवेल. आणि श्रावणी, तुझी ही बदक लीला बघून तो तुला या घरातनं कायमची हाकलून देईल. आणि याच गोष्टीचा मी फायदा घेणार आहे. विश्वंभरला पटवून देणार आहे की श्रावणी शुभूची असिस्टंट व्हायच्या लायकीचीच नाही, तर या घरात सुद्धा राहायच्या लायकीची नाहीये. हाकलून दे तिला तिच्या आईसारखीच. श्रावणी, आता तुझं खरं बदक मी करणार आहे. बाकीचे व्हायचं ते होणारच. हॅपी बर्थडे बाळा. आणि हे तुझं गिफ्ट. अरे बापरे, हे बघा. मस्त. आणि विश्वंभर काकांनी खूप खूप प्रेम दिलंय तुला. शुभू, हा मॅडम. इथे तर सगळं नॉर्मल आहे. म्हणजे आज इथे फॅन्सी ड्रेस थीम पार्टी आहे ना? फॅन्सी ड्रेस पार्टी नाही. अहो, श्रावणी तर त्याच तयारीत येणार आहे इथे. काय? मला काहीही करून श्रावणीला थांबवावं लागेल. ही काकी आता श्रावणीला थांबवणार की काय?
हिनं जर तिला फोन करून कळवलं तर माझं समजा प्लॅनचा विचका होईल. अच्छा, मला माहित आहे हे सर्व कोणी केलं असणार आहे ते. बरं आई मी काय म्हणतो गप्पा उतरतील या की जरा चहा पाण्याचं बघूया. श्रीराम, तू श्रावणीला फॅन्सी ड्रेस पार्टी आहे म्हणून सांगितलंस, खोटं का बोललीस? खरं कळलं काय तुला? होय, मीच श्रावणीला खोटं सांगितलं काय तो फॅन्सी ड्रेस पार्टी आहे. हिचं काय ना रे शुभू, तुझ्या श्रावणी मॅडमची कणी फजिती झालेली बघायची मला, समदन समोर नाचक्की झालेली बघायची म्हणून. स्वीटी, तू काय नीचेस ग? अगं त्या लहान मुलीची पार्टी आहे, बर्थडे आहे तिचा आज, त्यात पण तुला कांड करायचे आहेत? होय, अरे त्याशिवाय ना माझ्या मनाला समाधानच मिळत नाही. तुला जे करायचं ते कर, पण मी हे होऊ देणार नाही. असं कर, तुझे समदे प्रयत्न करून बघ, पण श्रावणीची फजिती तर होणारच. स्वीटे, जोपर्यंत शुभू जिवंत आहे ना, तोपर्यंत श्रावणीच्या प्रतिष्ठेला एवढा बी धक्का लागू देणार नाही मी. कळलं तुला? बर, तुला जे करायचं ते तू कर, मला जे करायचंय ते मी करते. बघू कोण जिंकतंय. तुला अनेक गोष्ट सांगतो, माणसाला त्रास देणाऱ्यापेक्षा